आपण रोज आपल्या जेवणासोबत मायक्रोप्लास्टिक खातो, अगदी नकळत. येस, मायक्रोप्लास्टिक म्हणजे लहानसे प्लास्टिकचे तुकडे की जे 5 मिलीमीटरपेक्षा छोटे, जे दिसत नाही पण शरीरात शिरतात. आणि आता या विषयाचं महत्त्व वाढलंय कारण नुकत्याच झालेल्या अनेक रिसर्चमध्ये हे दिसून आलंय की मायक्रोप्लास्टिक ह्युमन ब्लड, लंग्स आणि अगदी ब्रेनमध्येही सापडले आहेत. पण हे आपल्या शरीरात येतं तरी कुठून? आपल्याच घरातून. फ्रीजमध्ये भाज्या ठेवताना वापरलेले प्लास्टिक पिशव्या, गरम अन्न प्लास्टिक डब्यामध्ये ठेवणं, ऑनलाईन ऑर्डर केलेलं फूड की जे प्लास्टिकच्या बॉक्समध्ये येतं, दररोज वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वॉटर बॉटल्स आणि किचनमधल्या प्लास्टिकच्या बरण्या, स्पून, चॉपिंग बोर्ड्स एक्सेट्रा. जेव्हा फूड प्लास्टिकच्या संपर्कात येतं तेव्हा हे मायक्रोप्लास्टिक हळूहळू अन्नात मिसळतं आणि आपण ते रोज खातोय अननोविंगली. पण याचं सोल्युशन काय? सिंपल आहे. प्लास्टिक बॉटलऐवजी स्टील किंवा ग्लास बॉटल्स वापरायची. फ्रीजसाठी रियुजेबल सिलिकॉन बॅग्स. गरम अन्न प्लास्टिकमध्ये न ठेवता स्टील किंवा ग्लासमध्ये ठेवायचं आणि शक्य तितकं प्लास्टिक फ्री किचन बनवायचं. थोडं लक्ष दिलं तर भविष्यात मानवजातीला धोका करू शकणाऱ्या या मायक्रोप्लास्टिकला आपण आळा घालू शकतो. सो स्टे हेल्दी, बी क्युरियस अँड फॉलो BM Tales फॉर मोर.